तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकदम खतरनाक लेवलचं बड्डे बॅनर बनवलेला आहे. तर हा जो बॅनर आहे, तर या व्हिडिओमध्ये मी PL फाईल व डिस्क्रिप्शनमध्ये जे काही PNG वगैरे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जो काही जी फाईल असेल किंवा जे काही PNG जी काही PL फाईलची जी काही फाईल असेल तर ते फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड लागेल. तर पासवर्ड हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा, पासवर्ड मिळून जाईल. आणि पासवर्डविषयी कोणीही कमेंट करू नका, इंस्टाग्रामला करू नका, कुठेही करू नका. कारण पासवर्ड तुम्ही जर कमेंट करत असाल तर पासवर्ड तुम्हाला इथेच भेटून जाईल व्हिडिओमध्येच. तर काही विषय नाही आहे, कमेंट कोणीही करू नका. आता मी बघितलं की खूप जण जे आहे ते कमेंट करतायत इंस्टाग्रामला वगैरे की पासवर्ड दे, पासवर्ड दे. तर पासवर्ड हा व्हिडिओमध्येच भेटून जाते भावा. तर काय करा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे पिक्सल लॅबमध्ये आपण ते PNG वगैरे ॲड करता. तर मित्रांनो, आता जे काही पिक्सल ॲप आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. आता हे जे पिक्सल ॲप तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा किंवा टेलिग्रामला जा, तिथे तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता की पिक्सल ॲप पाहिजे वगैरे. तर असं मेसेज करा रे, म्हणजे कसं होते माहिती आहे का, तुम्ही काय टाकायला फाउंडचं पासवर्ड दे, पासवर्ड दे. यार काय पासवर्डचा विषय नका मित्रांनो. तर मित्रांनो, आता जे काही बॅकग्राऊंड वगैरे आहे तर ते बॅकग्राऊंड हे करून घेतलेलं आहे, सेम म्हणजे याच्यावरती डायरेक्टली घेतलेलं आहे डायरेक्ट. आता कसं आहे मित्रांनो, आता सगळं काही जे काही PNG आहे ते ॲड करून घेऊयात. तर कसं घ्यायचं ते सांगतो. तर त्यासाठी काय करायचं, प्लसवर क्लिक करायचं, फ्रॉम गॅलरीवर जायचं. फ्रॉम गॅलरीवर गेल्यानंतर काय करायचं, आता जी याची ही जी PNG आहे तर काय करायचं, राईटवर क्लिक करून इथे याच्या साईडचं जे ऑप्शन असेल म्हणजे ते एकदम सेंटरचं, त्याच्यावरती जायचं. त्याच्यावरती गेल्यानंतर रिलेटिव्ह साईजवरती जायचं आणि इथे जाऊन 100% करून राईटवर क्लिक करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर थ्री डॉटच्या खाली जे लेअरचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करून जे काय लॉक आहे ते लॉक करून टाकायचं. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करायचं, फ्रॉम गॅलरीवर जायचं. एकानं जे PNG वगैरे आहेत ते ॲड करत चालायचं मित्रांनो. आता जे काही जरांगे पाटील यांचे फोटो जे आहेत तर ते फोटो आपण ॲड करून घेऊयात. आता जायचं रिलेटिव्ह साईजवर, त्याच्यावरती गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा साईज वगैरे 100% करून टाकायची आणि राईटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हेच जे आहे लॉक करत चालायचं, जेणेकरून तुम्हाला पुढे गेल्यानंतर प्रॉब्लेम होणार नाही. कारण जास्तीत जास्त PNG जे आहेत तुम्हाला इथे टाकावं लागतात, त्याच्यामुळं थोडंफार हालते वगैरे असं टच वगैरे होते, त्याच्यामुळं ते जे आहे लॉक करत चला. प्लसवर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीवर जा. एकानं जे PNG वगैरे आहेत ते तुम्ही इथे लावू शकता. आता ही जी PNG आहे तर ही PNG लावूयात आपण. एकदम खतरनाक लेवलचं जे काही फोटो वगैरे आहे ते आपण कशाप्रकारे हे केलं आहे, म्हणजे त्याला ऑइल पेंट वगैरे कसा दिला आहे, हे जर तुम्हाला पाहिजे असेल, कसे बनवले काय नाही, हे जर तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला कशाप्रकारे बनवतात ते माहीत नसेल तर काय करा, कमेंट करा. मी पुढचा व्हिडिओ याच्यावरती नक्की घेऊन येईल, काही विषय नाही आहे. तर चला तर मग आता प्लसवर क्लिक करा. त्याच्यानंतर जे खालची जी पट्टी आहे ते थोडं अगोदर घेऊयात, म्हणजे कसं होते तुम्हाला थोडंफार चांगलं वाटायला लागते, म्हणजे जर असं ओळखून पडू शकते. त्याच्यानंतर 100वर क्लिक करून राईट करू, त्याच्यानंतर लेअरला लॉक करत चालूत, काही विषय नाही. डबल काय करायचं हेच आता करत चालायचं मित्रांनो. आता मी फास्टमध्ये करणार आहे. तर मित्रांनो, आता तुमचे जे काही फोटोज वगैरे असेल तर ती फोटो तुम्ही घेऊ शकता. आता मी फोटो ही जी आहे ती घेतलेली आहे. तर फोटोवर क्लिक करायचं, राईटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जे काही रिलेटिव्ह साईज असेल ते करू शकता. आता तुम्ही म्हणणार की रिलेटिव्ह साईज नसेल किंवा त्याच्यावर बसत नसेल. आता समजा ही फोटो आहे, तुम्ही कुठेही लावू शकता, काही विषय नाही. लॉक करण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं, लॉक करण्याच्या अगोदर हे कुठेही तुमचे फोटो जे असेल ते तुम्ही लावू शकता, काही विषय नाही त्याच्यामध्ये. आता हे जे फोटो आहे मी इथे लावलेली आहे, तर तुम्ही लावून घ्या. त्याच्यानंतर राईटवर क्लिक करू, थोडंफार मागं जाऊयात आणि त्याच्यानंतर तुम्ही राईटवर क्लिक करून सगळं लावून घेतल्यानंतर असं बघा मित्रांनो, सर्व काही तुम्ही जिथं कुठं लावायचं तुम्ही ते लावू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, ही लेअर लॉक करून टाकायची. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करायचं, तुमचं नाव वगैरे असेल. आता तुम्हाला नाव, आता मी इथं डायरेक्ट कसं क्लिक हे करून टाकता सांगतो तुम्हाला मित्रांनो. त्याच्यानंतर हे बघा, हे अशा प्रकारे हे करायचं. आता आलं मित्रांनो, हे सर्व काही झालेलं आहे. आता हे जे तुम्हाला सांगतो हे एवढं काही झालेलं आहे. आता हे तुम्हाला डाउनलोड करायचं. कशाप्रकारे डाउनलोड करायचं, प्लसच्या साईडला जे ऑप्शन असेल सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं. त्याच्यावरती जाऊन इथे जायचं, क्वालिटी जी आहे तर काय करायचं, अल्ट्रावर करायचं
आणि त्याच्यानंतर इथं सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं. सेव्ह टू गॅलरी केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता तुम्हाला मी सांगणार की जे PL फाईल आहे तर ती कशी ओपन करायची. आता PL फाईल ओपन करण्यासाठी 3 डॉटवर क्लिक करायचं, ओपन डॉट PL फाईलवर क्लिक करायचं. ओपन डॉट PL फाईलवर क्लिक केल्यानंतर आता जिथे कुठे तुमची PL फाईल असेल, आता इथं डॉट PLPवर क्लिक करायचं. आता तुम्ही एक्स्ट्रॅक्ट कुठे केलेली आहे फाईल, आता एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी काय लागतं, पासवर्ड लागतो. पासवर्ड हा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल, तो विषय नाही आहे. तर आता एक्स्ट्रॅक्ट कुठं झालेली आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता इथे ॲडवर क्लिक करायचं. आता मी जे काही पिक्सेल लॅबची फाईल आहे तर मी तुम्हाला नाव सांगतो, कसे नाव काय आहे त्याचं फाईलचं वगैरे. तर मित्रांनो याच्यामध्ये खाली पाहायला मिळते की आता बघा तुम्हाला दाखवतो, जरांगे पाटील बड्डे बॅनर एडिटिंग PL फाईल जे नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. ओपन अँड ॲड करायचं मित्रांनो, जेणेकरून ॲड पण होऊन जाईल या लेअरवर. आणि ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता इथे पाहू शकता की बघा ही फाईल जी आहे ती इथे ॲड झालेली आहे. आता तुम्ही म्हणणार की तुमचं जे का प्ले स्टोअरचा ॲप वगैरे असेल तर आणि त्याच्यावरती तुम्हाला ॲड होत नसेल, तर मी तेच सांगतोय की त्याच्यावरती थोडा प्रॉब्लेम वगैरे येत असेल. कारण त्याच्यावरती जे 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुमची PL फाईल ॲड होत नाही, तुमचे जे काही फॉन्ट वगैरे ॲड होत नाहीत. त्यामुळं तुम्ही काय करा, हा पिक्सेल लॅब जे आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करण्यासाठी आपल्या चॅनलवरती जाऊ शकता. चॅनलवरती व्हिडिओ आहे, व्हिडिओ पहा आणि डाउनलोड कसं करायचं ते बघा मित्रांनो. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सांगू शकत नाही की कारण यूट्यूब थोडंफार असं यूट्यूबमुळं सांगू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये पहा आता ही जी लेअर आहे, आता इथे नावाची लेअर वगैरे तुम्हाला पाहायला मिळते. इथं नावाची लेअर जी आहे अनलॉक करायची. अनलॉक केल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, आता हे इथे तुम्ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर एक ॲप डाउनलोड करा. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमध्ये गेल्यानंतर तुमचं जे काही श्रीदेव असेल तिथे काय करायचं, तुमचं असं नाव वगैरे टाकून घ्यायचं. आता मराठीत टाका मित्रांनो. आणि त्याच्यानंतर इथे काय करायचं, नाव टाकल्यानंतर आता मी ते मराठीत टाकण्याचा प्रयत्न करतो कारण थोडीफार इथं नाव टाकून घ्या मित्रांनो. नाव टाकल्यानंतर काय करायचं, इथे युनिक कोडवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर कॉपीवर क्लिक करायचं. कॉपीवर क्लिक केल्यानंतर काय करायचं, याच्या पिक्सेल लॅबमध्ये जायचं. पिक्सेल लॅबमध्ये गेल्यानंतर आता हे जे केलेलं आहे कॉपी ते इथं पेस्ट करायचं आणि ओकेवर क्लिक करायचं. बघा मित्रांनो आता इथं नाव वगैरे बदललेलं आहे. आधी काय होतं, यदुराज शिंदे होतं. ओके, आता हे पहा मित्रांनो अशा प्रकारे हे जे नाव आहे ते तुम्हाला इथं बदलायचं सांगितलं आहे, कशा प्रकारे बदलायचं ते. आता इथे अगोदर काय होतं, यदुराज पाटील शिंदे होतं, राईट मित्रांनो. आणि खालचं पण नाव तुम्ही चेंज करू शकता, तुम्हाला पाहायला मिळते इथं बघा. इथलं लॉक वगैरे खोलायचं. त्याच्यानंतर इथे काय करायचं, तुमचं जे काय नाव वगैरे असेल, तुमच्या चॅनलचं वगैरे नाव असेल किंवा तुमचं काय असेल ते टाकू शकता इथं. ओकेवर क्लिक करायचं. तर मी इथं एक ना एक एडिटेबल आहे, काही पण चेंज करू शकता इथे, काही विषय नाही पिक्सेल लॅबमध्ये. आणि चला तर मग मित्रांनो, पुढचा व्हिडिओ कशावरती आणायचा किंवा हे ऑइल पेंट वगैरे कशावर आणायचं ते कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्यावरती घेऊन येऊयात. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, धन्यवाद. Audio Jungle.